आजची सकाळ एका दुःखद आणि अनपेक्षित बातमीने सुरू झाली, ज्याने आज संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न केलंय. राज्याच्या राजकारणातील एक झंझावत, पहाटेच्या कामाचा पायंडा पाडणारे लोकनेते आणि दादा या नावाने कोट्यावधींच्या हृदयावर राज्य करणारे अजित अनंतराव पवार यांचं आज सकाळी निधन झालंय. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच केवळ बारामतीतच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रात शोकाकुल झालाय. मंत्रालयातील त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहून प्रशासकीय वर्तुळात शांतता पसरली आहे. ज्या नेत्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण राज्याच्या विकासासाठी आणि शिस्तीसाठी व्हायला, त्याचा असा अचानक निरोप घेणं कोणालाही पटणार नाहीये. त्यांच्या या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं पर्व आज कायमचं थांबलंय. पण त्यांनी मागे ठेवलेला कार्याचा वारसा आणि लोकांच्या मनात असलेली त्यांची प्रतिमा सदैव जिवंत राहील. आज त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या धगधगत्या जीवन प्रवासाकडे वळून पाहताना त्यांच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची अनेक पाने समोर येतात. तर त्यांचा जीवन प्रवास आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक धगधगतं पर्व, प्रशासनाचा पोलादी कणा आणि जनसामान्यांचे लाडके दादा अजित अनंतराव पवार यांचा आज सकाळी झालेला प्रवास अखेर शांत झालाय. 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवरुखमध्ये जन्मलेल्या अजितदादांचं बालपण बारामतीच्या ग्रामीण मातीत आणि काका शरद पवार यांच्या राजकीय सावलीत गेलं. त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन जीवन अत्यंत साधं पण संस्कारक्षम वातावरणात पार पडलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या जन्मगावी म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील देवरुखमध्ये झालं, तर माध्यमिक शिक्षण बारामतीत झालं. बारामतीच्या एमईएस हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांच्यावर ग्रामीण भागातील संस्कार झाले. शालेय जीवनात ते अभ्यासाबरोबरच खेळांमध्ये रुची दाखवत असत, त्यामुळे त्यांच्यात संघवृत्ती आणि शिस्त निर्माण झाली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि सिडनहॅम महाविद्यालयातून वाणिज्य शाखेचं शिक्षण घेतलं. मुंबईसारख्या महानगरात राहून त्यांनी जगाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळवला. मात्र त्यांचे मन नेहमीच आपल्या बारामतीच्या मातीत आणि तिथल्या शेतीमध्ये रमत असे. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ व्यवसायाकडे लक्ष दिलं, पण याच महाविद्यालयीन काळात त्यांच्याकडे नेतृत्वाचे गुण काका शरद पवार यांनी ओळखले होते. त्यांनी पुढे जाऊन त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली. सुरुवातीला शेती आणि दूध व्यवसायात रस घेणाऱ्या या तरुणाने अत्यंत साध्या पद्धतीने आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. पण त्यांच्यातील जिद्द आणि कामाचा उरक पाहून नियती त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन आली. 1982 मध्ये सहकारी कारखान्याच्या संचालक पदापासून सुरू झालेला हा प्रवास अशा वळणावर येऊन पोहोचला, जिथे त्यांनी पुढची 4 दशके महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवली. अजितदादांचा राजकीय प्रवासाचा पाया 1991 मध्ये खऱ्या अर्थानं मजबूत झाला, जेव्हा त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. मात्र काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी अवघ्या काही महिन्यातच खासदारकीचा त्याग केला आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग 7 वेळा निवडून येताना त्यांनी केवळ निवडणुका जिंकल्या नाहीत, तर लोकांची मनही जिंकली. त्यांच्या कामाची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध आणि वेळेची पक्की होती. पहाटे 6 वाजता कामाला लागणारा हा नेता मंत्रालयातील नोकरशाहीसाठी एक दरारा होता. जलसंपदा, ऊर्जा आणि अर्थ खात्याची धुरा सांभाळताना त्यांनी राज्याच्या विकासाचे चक्र गतिमान केले. दादांनी शब्द दिला की काम होणारच, ही त्यांची ख्याती आज त्यांच्या निधनानंतरही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात घर करून आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक वादळे आली, भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि चौकशीचे ससेमिरही मागे लागले, पण अजित पवार डगमगले नाहीत. 2010 मध्ये त्यांनी पहिल्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर अनेकदा या पदाची जबाबदारी समर्थपणे पेलली. मात्र 2019 नंतरचा काळ त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं कसोटीचा ठरला. पहाटेचा तो वादग्रस्त शपथविधी असो किंवा महाविकास आघाडी सरकारमधील त्यांची महत्त्वाची भूमिका, त्यांनी प्रत्येक वेळी सत्तेच्या केंद्रस्थानी स्वतःला सिद्ध केलंय. त्यांच्या स्वभावातील रोखठोकपणा आणि स्पष्ट वक्तेपणामुळे ते अनेकदा वादातही सापडले, पण त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेबद्दल विरोधकांना आदर होता. प्रशासनावरील त्यांची पकड ही राज्याच्या इतिहासातील एका नव्या पर्वाची ओळख बनली होती. 2023 मध्ये अजित पवारांनी आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग निवडला आणि पक्षाचं नाव व चिन्हावर आपला हक्क प्रस्थापित केला. शरद पवारांसारख्या वटवृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणं हे त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या कठीण होतं, पण विकासासाठी सत्ता हेच त्यांचं अंतिम सूत्र राहिलं. लाडकी बहीण योजनेसारख्या लोकप्रिय योजना राबवून त्यांनी घराघरात आपली ओळख पोहोचवली. हा काळ त्यांच्या संघर्षाचा उच्चांक होता, जिथे त्यांना कुटुंबातील विरोध आणि राजकीय टीका या दोन्ही आघाड्यांवर लढायचं होतं.
तरीही बारामतीच्या विकासाचा ध्यास त्यांनी कधीच सोडला नाही. आज सकाळी जेव्हा त्यांच्या निधनाची वार्ता आली, तेव्हा एका महान पर्वाचा अनपेक्षित अंत झाला. जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत अजित पवार हे फक्त राजकारण जगले नाहीत, तर त्यांनी ते आपल्या अटींवर घडवले. ज्या हातांनी राज्याच्या तिजोरीचे नियोजन केले आणि ज्या शब्दांनी हजारो कार्यकर्त्यांना बळ दिले, तो आवाज आज कायमचा शांत झालाय. बारामतीची माती आज पोरकी झाली आहे आणि मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये आता दादांची ती करडी नजर दिसणार नाही. महाराष्ट्राच्या विकासाचा नकाशा ज्यांच्या नजरेत कोरला होता, असा हा कणखर नेता आज अनंतात विलीन झालाय. त्यांच्या कार्याचा वारसा आणि त्यांना दिलेली शिस्त हीच खऱ्या अर्थाने त्यांना दिलेली श्रद्धांजली ठरेल. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.